नमस्कार, मेड इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज आपण मिसळपाव पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा धना, 7-8 लवंग, 7-8 काळी मिरी आणि नंतर थोडीशी दालचिनी टाकून घेतलेली आहे। नंतर 2 कांद्याचे काप करून त्याच्यामध्ये गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। थोडेसे लसूण टाकून घ्यायचं आणि ह्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर थोडासा खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा। याच्यामुळे मिसळला थोडासा रस्सा छान कलर पण येतो आणि चव पण खूप छान लागते। त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आणि ह्याचा कलर गुलाबी झाल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची। थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची। एका बाउलमध्ये मी ही मोड आलेली मटकी शिजवून घेतलेली आहे। एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन थोडीशी मोहरी, थोडंसं जिरा आणि कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि थोडासा कांदा बारीक चिरून त्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर लाल तिखट टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद। हा मिसळचा मसाला आहे तो टाकून घ्यायचा 1 चमचा आणि ह्याला छान परतून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये थोडी मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आणि हा मसाला टाकून घ्यायचा मध्ये। त्याच्यामुळे मिसळला कलर पण छान येतो आणि चव पण खूप छान येते। असं पाणी टाकून ह्याला छान शिजवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून ही आपली मिसळ तयार आहे। थोडंसं फरसाण टाकून ही सर्व करायची। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।